सकाळची वेळ. मीनू झोपलेली आहे. आई तिला उठवत आहे. मीनू, उठ बाळा, उशीर होईल शाळेला. आई, अजून 5 मिनिटं झोपू दे ना. आई मुरीच्या केसांवरून हात फिरवते. रोज असंच, वेळेवर उठशील, अभ्यास करशील तर खेळायलाही वेळ मिळेल. मीनू कंटाळवाणं तोंड करत उठते. शाळा संपल्यावर मीनू झाडाखाली बसते. खेळायला जाण्याऐवजी विचारात आहे. अभ्यासाचं काहीच लक्षात राहत नाही. आई म्हणते वेळेचं नियोजन कर, पण ते कसं करायचं? तेवढ्यात झाडाखाली एक झगमगणारा डबा दिसतो. अरे वा, हाच काय तो डबा? वेळेचा जादूचा डबा. डब्याचा आवाज ऐकू येतो. नमस्कार मीनू, मी वेळेचा जादूचा डबा आहे. मीनू चकित होऊन, तू बोलतोस? हो, आणि माझ्या आत आहे यशाचं गुपित, वेळेचं नियोजन. मीनू डबा उघडते. आत एक छोटी वही आहे. मीनू वाचते. वेळेवर काम केलं तर यश जादूसारखं मिळतं. मीनू वेळेवर उठते. टेबलावर वहीत अभ्यास करत आहे. आई खुश आहे. वा, आज मीनू वेळेवर उठली आणि अभ्यासही करतीये. आई, आता वेळ वाया घालवायचा नाही. मी वेळापत्रक बनवलं आहे. परीक्षेनंतर शिक्षिका निकाल जाहीर करत आहेत. मीनू, तुला उत्कृष्ट गुण मिळाले आहेत. धन्यवाद मॅडम. वेळेचा जादूचा डबा माझा खरा मित्र आहे. मित्रांनो, आपण वेळेवर अभ्यास केला, खेळलो, खाल्लं, झोपलो तर सगळं शक्य होतं. वेळेचं करा जपण, यश मिळेल निश्चितपण.